हे गाइस सगळ्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट चालू करतोय शेगाव मधून, कारण आपण आलो इथं गजानन महाराज यांच्या मंदिराच्या इथं पाया पडायला। आणि आज मम्मीचा बर्थडे पण आहे, हॅपी बर्थडे। थँक्यू। चला गाइस आपण मंदिरात पण जाणार आहे, पण इथं आपण भक्त निवास मध्ये थांबलेलो आज रात्री। आनंद विहार सांगा कुठं थांबलेलो आपण? आनंद विहारला थांबलोय। गजानन महाराजांच्या ट्रस्ट संस्थान आहे। हा, तर या ठिकाणी जी सोय जी केलेली एकदम जबरदस्त तुम्हाला बघायला मिळेल। एकदम स्वच्छ नीटनेटकेपणा इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल। हा जाते त्या थोडी मार घेऊन येते जाऊन उडी मारून जाते। आनंद सागर आहे इकडून। आनंद सागर नाहीये। तर गाइस इथून चाललोय आपण आता बाहेर। इथून आता जायचंय आपल्याला मंदिरात। इथून बघा बस मध्ये बसू ना आपण जाऊ दर्शन घ्यायला। तर तुम्हाला दाखवतो सगळं एकदम ओके मध्ये। तर गाइस आम्ही आता परत आलोय फिरून। तर इथं थांबलोय बस साठी आम्ही। बस येणार आहे आता, बस मध्ये बसून डायरेक्ट जायचंय तिकडं। काय पडलं ग बाळा? हान हान मला सांग शांत बसायला। होय बर बस येते काय डिझेल भराय गेली, जाऊ आपण। तुला सोडून गेले गाइस। बस आली आता जाऊ आपण, चला गाइस। आम्ही फायनली पोहोचलोय। हे बघा बस मध्ये आलतो, इथून आता चाललोय आत। जर तुम्ही इन फ्युचर कधी येत असाल शेगावला, भक्त निवास मध्ये थांबत असाल, तर कधीच बस साठी वेट करू नका, डायरेक्ट रिक्षाने जावा। कारण आम्ही पण आता 2 तास थांबल्यानंतर बस भेटली आम्हाला। चला जाऊ आता आपण। हे बघा काय तिथं मंदिर आहे। हे लोक इथं घेतात ते हार वगैरे, मग आपण जाऊ। हे बघा गाईज एंट्री, इथून एंट्री बघा गाईज असं आहे। इथून असं फिरून जायचंय आपल्याला, इथून समाधीकडून इथून जायचंय श्रीमुख दर्शन इकडे। श्रीमुख दर्शन इथून। इथं चप्पल काढायची गाईज आपल्याला। हे बघा इथं चप्पल काढून मग असं फिरून जायचंय आपल्याला। चप्पल ठेवतोय गाईज। श्रीमुख दर्शन आपलं इकडून आहे लेफ्ट, पण तिथून समोरून श्रींचे दर्शन, तिथून मग समाधीचं दर्शन आहे गाईज। आपण जाऊ मुख्य दर्शनासाठी जाऊ, चला। इथं चाललोय गाईज आपण आधी, तर चला। एवढी लाईन आहे गाईज, आता आपल्याला लई टाइम लागणार आहे। इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही, पण मी काढतो जरा थोडा नाही का, चला। तर गाईज दर्शन घेऊन झालंय, त्यांनी काय मला काय व्हिडिओ काढून दिला नाही, तर तुम्हाला दाखवलं असतं मी सगळं। हे बघा मंदिर, तिथं अलाउड नव्हतं, नाही तर तुम्हाला सगळं दाखवलं असतं, चला। तर गाईज आता आपलं दर्शन करून झालंय, आता चाललोय आपण जेवण कराय। हे बघा महाप्रसादाला इथे, तिथंच चाललोय आता, चला। लाईनीत थांबलोय गाईस जेवणासाठी, पण प्रसाद आहे ना म्हणून। हे बघा महाप्रसाद। अरे पप्पाने हाणलंय। तर गाईस फायनली बसलोय आम्ही जेवायला। हे बघा आता करतो जेवण। तर गाईस जेवण करून झालेलं आहे आपलं, आता जाऊ आपण परत, चला। कुठं जायचंय तेच नाही माहिती, बघू कुठं जायचंय। तर गाईस रूम मध्ये आलोय आता आम्ही, तुम्हाला रूम टूर देतोय। बघा इथं पहिला बेड आहे, इथं आत वॉशरूम वगैरे, इथं मी आहे, इथं एक बेड आहे, इथं एक बेड आहे, आई झोपली, अशी आपली रूम आहे। पण टाइम झालाय बघा 6:45 टाइम झालाय। आपण आता जाऊ, नंतर जेवायला जायचंय आपल्याला, त्याच्यानंतर मग ट्रेन आहे आपली रात्रीचीच। चला गाईस चाललोय आता आपण जेवण करायला। लेफ्ट 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 दिशा भूल। बघा गाईस इथं जायचंय आपल्याला आता। आधी इथं चप्पल काढायची, मग आत जायचं इथं। इथून टोकन घ्यायचंय आपल्याला। टोकन घेतलंय गाईज, दाखवा। हा
चला आता इथून घेऊ आपण ऑर्डर आणि इथं बसायचं आहे आपल्याला. तर काय झालंय आपलं जेवण. हे बघा, ही डाळ, ही मिक्स भाजी, दोडका आणि मूग, हा शिरा, भात, चपाती. आता करतो जेवण. आपली ट्रेन आहे आजचीच रात्रीची, पहाटेची ट्रेन आहे 1 वाजताची. चला. मम्मीच्या बर्थडेचा केक आहे बघा गाईज. तू का मम्मी? मम्मीच्या बर्थडेचा केक आहे. केक तुटला. हॅपी बर्थडे. अहो केक तुटला. हा सारे बर्थडे मम्मीचा. चार चार तू चार केक आहे. केक आहे बाळा. हा असं नसतं, पुरलं खायचं असतं. हिला नाही दिला मम्मी केक. तर झालंय गाईज आपलं जेवण करून. आम्हाला अख्ख्या शेगाव मध्ये केक भेटत नव्हता म्हणून आम्ही असा केक कापलाय. आहे का नाही? शिऱ्याचा केक कापलाय म्हणून आम्ही. चला जेवण झालंय गाईज. आता काय नाही, फक्त ट्रेन मध्ये बसायचंय आपल्याला. नुसतं झोपून जायचंय. आता वाजलेत 9. चला आता करतोय गाईज आम्ही नाईट वॉक. तर गाईज आम्ही आता आलोय परत रूमवर नाईट वॉक करून. तर आता वाजलेत 9:30. आपली ट्रेन आहे 12 वाजताची. तर एवढ्या वेळ काय करायचं आता हेच कळना. तर गाईज टाइम झालाय आता 11:30 आणि आम्ही आता निघतो इथून भक्त निवास मधून. हे बघा बॅगा. आता जायचं आपल्याला, ट्रेन पकडायची. 1 तास आहे अजून ट्रेनला. तर गाईज पोहोचलोय आम्ही आता या स्टेशनवर. हे बघा ट्रेन येते आपली. अजून लय टाइम आहे ट्रेनला. ट्रेनसाठी थांबलोय. 1 तास आहे अजून ट्रेनला. तर थांबू आता इथंच. तर गाईज ट्रेन येतोपर्यंत मी घेतली फ्रुटी आणि घेतलंय फ्लेवर्ड मिल्क. तर गाईज बसलोय आता ट्रेन मध्ये. हे बघा मम्मी खाली ट्रेन मध्ये बसलोय. मला डायरेक्ट भेटतो आता उद्या सकाळी. आता 1 वाजलाय. सकाळी 8-9 वाजता तुम्हाला भेटतो. चला. गुड मॉर्निंग गाईज. हे बघा सकाळ झाली. आत्ताच उठलोय मी. टाइम झालाय. हे बघा 8:39 टाइम झालाय. चला. तर गाईज आपण आता पुण्यात आलोय. आता पुण्यावरनी आपली ट्रेन थांबलेली आता इथं. आपण उतरलोय आता मेट्रो स्टेशनवर आलोय. हे बघा आता इथून जायचंय आपल्याला रामवाडीला. चला. बघा गाईज इथं थांबलोय आता मेट्रो साठी आम्ही. चला मेट्रो आली तर जाऊ आपण. रामवाडी पर्यंतच आहे मेट्रो. इथून पुढे जाऊ बसने. गाईज हा माझा दादूचा, सुरूचा, मामींचा, अण्णांचा आणि आईचा सगळ्यांचा पहिला एक्सपिरियन्स आहे. सगळ्यांचा. मम्मी बसली आधी. फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ मेट्रो. तर बघू गाईज आता कसं वाटतंय. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपल्या सगळ्यांचा मम्मीला सोडून. तर गाईज आली आहे बघा आपली मेट्रो. तर जाऊ आपण आता. चला. बसलोय गाईज बघा मेट्रो मध्ये. बसलो नाही, उभं राहिलोय. बसायला जागा मिळाली नाही म्हणून काय. आणि आता बसलोय गाईज आता मेट्रो मध्ये. किती वर आलाय हो. उतरलोय गाईज मेट्रो मधून. इथून आता व्ह्यू बघा. पाऊस पडतोय. तर गाईज बसलोय आता जेवायला. बघा खातोय मसाला पाट. पण आपली ऑर्डर येते. चला जेवण करू आता मग जाऊ घरी. तर गाईज झालंय जेवण आता. हे बघा करतोय आता आम्ही सगळे जेवण. तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर. तर गाईज आलोय आता घरी. तर चला व्लॉग आता आपल्याला इथंच एंड करायला लागेल. पण त्याच्या आधी एक सांगतो, लय लोक बघतात पण सबस्क्राईबच करत नाहीत. ते सबस्क्राईब तेवढं करा काय. तर चला
तुम्हाला जर का व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटू अजून एक नवीन व्लॉग मध्ये. व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. आणि सबस्क्राईब तेवढं करा.